हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल अशी झटपट तयार होणारी रबडीसारखी दाटसर तांदळाची खीर कशी करायची ते पाहणार आहे। ही तुम्ही प्रसादसाठी झटपट अशी 5 ते 10 मिनिटात अशी तुम्ही झटपट तांदळाची एकदम दाटसर रबडीसारखी खीर कशी करायची ते पाहणार आहे। तुम्ही अशी झटपट बनवू शकता, कोणत्याही गुरुवारी तुम्ही प्रसाद म्हणूनही बनवू शकता। मस्त अशी झटपट होते आणि एकदम छान अशी चविष्ट बनते बघा। तेवढी दाटसर आणि चविष्ट बनते, नक्की करून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा 1 लिटर मी दूध घेतलेलं आहे। हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे 1 लिटर। आणि इथे बघा 5 ते 6 चमचे बासमती तुकडा तांदूळ मी 10 मिनिटं भिजत घातले होते। तांदूळ आता वाटण करून घेणार आहे। तुम्ही पाण्यासकट वाटा किंवा पाणी काढून तुम्ही वाटून घेऊ शकता। हे बघा थोडंसं जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे, बघू शकताय। मी पाण्यासकट वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाणी काढून नंतर वाटून घेऊ शकता। इथे वाटून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया। इथे बघू शकताय थोडेसे ड्रायफ्रूट्स पण कट करून घेतलेले आहेत। थोडं दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये केसर आपण केसरच्या 10 ते 12 काड्या घालून भिजत ठेवणार आहे। खीर तयार होते तर हे छान असं 10 मिनिटं भिजलं जातं। इथे बघू शकता सर्वप्रथम दुधाला उकळी काढून घ्यायचं आहे। इथे दुधाला उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेते बघा, गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे। आता याच्यामध्ये वाटून घेतलेले तांदूळ घालायचे आणि चांगले दाटसर थोडेसे वाटायचे। सगळं मी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला सतत हलवत हे चांगलं शिजेपर्यंत चांगलं छान उकळून घ्यायचं आहे। इथे बघू शकता हे छान असं सतत हलवत मी चांगलं हे शिजवून घेतलेलं आहे। 3 ते 4 मिनिटं चांगलं शिजवायचं, पण सतत हलवायचं नाही तर खाली लागू शकतं आपण घातलेलं। त्यामध्ये सुकं खोबरं थोडंसं खिसून घातलेलं आहे बघा 3 ते 4 मिनिटानंतर। आणि त्याचबरोबर आपण इथे केसर भिजत घातले होते, तर छान भिजलेलं आहे। त्यामध्येच 2 ते 3 चमचे मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे, ती त्या दुधामध्ये मिक्स करून मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। इथे बघू शकताय थोडंसं सुकं खोबरं घातलेलं आहे आणि केसरच्या दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून मी यामध्ये घातलेले आहे। छान दाटसर आपली खीर तयार होते बघा। इथे छान असं हे घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला लगेचच आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे। 2-3 मिनिटं पुन्हा एकदा शिजवून घेतलेलं आहे बघा। जसजशी शिजत जाईल तशी दाटसर होते। इथे मी पाव कप साखर घातलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घाला। साखर घालून मी पुन्हा इथे 4 ते 5 मिनिटं शिजवून घेणार आहे बघा। छान अशी दाटसर आणि मस्त खीर तयार होते बघा। साखर घातल्यानंतर चांगले मी शिजवून घेतलेले आहे 4 ते 5 मिनिटं। बघू शकताय जसजशी शिजत जाईल तशी ही दाटसर होते आणि ही थंड होईल तशी पण अजून दाटसर होते। तुम्ही बघू शकताय आत्ताच ह्याचा दाटसरपणा किती छान असे दाटसर झालेले आहे। एकदम रबडीसारखी छान तयार होते बघा थंड झाल्यानंतर। सगळ्यात शेवटी 1 चमचा वेलची पूड घातलेले आहे, मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स आपण कट करून घेतलेले घालून घ्यायचे। इथे बघा मी वेलची पूड मिक्स करून घेते, याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा व्यवस्थित असं। इथे वेलची पूड मिक्स करून घेतलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स मी घातलेले आहेत, बघू शकता याच्यामध्ये, ते पण मिक्स करून घ्यायचं। आणि वेलची पूड घातल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। इथे बघू शकता या पद्धतीने तुम्ही बघू शकताय सुरुवातीला कशी खीर होती ना, आता बघा एकदम दाटसर अशी झालेली आहे, बघू शकताय। आणि जसजशी थंड होते तशी अजून दाटसर होते बघा। एकदम छान अशी रबडीसारखी मस्त होते, बघू शकताय बघा। तळापासून असं हलवायचं, छान अशी मस्त अशी खीर झालेली आहे। 5 ते 10 मिनिटात अशी मस्त दाटसर एकदम रबडीसारखी तांदळाची झटपट अशी खीर होते बघा। तुम्ही कोणत्याही गुरुवारला अशी बनवू शकता। मस्त झटपट अशी खीर अशी तयार होते, बघू शकताय तुम्ही। एकदम दाटसर आणि स्वादिष्ट एकदम मस्त तयार होते बघा। नक्की तुम्ही या पद्धतीने गुरुवारसाठी प्रसाद म्हणून अशी खीर नक्की बनवून बघा तांदळाची। एकदम मस्त होते, झटपट अशी छान अशी होते बघा, एकदम चविष्ट अशी। नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। या पद्धतीने तुम्ही पण नक्की एकदा झटपट होणारी तांदळाची खीर बनवून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।